माझ्यासोबत चैत्यभूमीवर जे आहे मुंबईच्या चैत्यभूमीवर काही उपासिका सुद्धा आहे. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया आजच्या दिनी. आज 6 डिसेंबरचा दिवस आहे. आपल्यासाठी खूप दुःखाचा दिवस आहे. आजच्या दिनी महामानव क्रांती सूर्य मावळले होते. काय सांगाल आजच्या दिनी? आजच्या दिवशी आज महामानव यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्याचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर राज्यातून 5 म्हणजे 10 लाख लोक दरवर्षी चैत्यभूमीला येत असतात आणि त्यांना निमंत्रण नसतं, आमंत्रण नसतं किंवा कोणताही त्यांना प्रवास खर्च दिला जात नाही. तरी न बोलवता एवढी संख्या येते आणि त्या लोकांना दर्शन व्हावं यासाठी दिबुद्धीचं सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून त्यांना व्यवस्थित दर्शन मिळावं म्हणून आम्ही नियोजन पद्धतीने हे कार्यक्रम केलेले. असे आमचे विभाग तयार झालेले आहेत आणि प्रत्येक विभागाला स्टॉप ऑफ म्हणजे आमचे एकूण 18 विभाग आहेत आणि 18 विभागाला आम्ही व्यवस्थापक, समता सैनिक, स्वयंसेवक आणि समता सैनिक दलाचे सुद्धा विभाग आहेत आणि प्रत्येक विभागाला समता सैनिक दल आहे, समता सैनिक महिला पण आहेत आणि सर्व आपली सेवा दिनरात देत आहेत. महिलांच्या ज्या या आहेत त्या सकाळी 8 ते संध्याकाळी 8 आहेत आणि पुरुषांना सकाळी रात्री 8च्या आणि दिवसासुद्धा अशा त्या ड्युट्या 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत करत आहेत आणि कुणाची बिना तक्रार आहे. निशुल्क भेटलं कुठलंही बिना तक्रार आणि अतिशय शांततेनं आणि कुठला झगडा भांडण वगैरे कुणाची चोरी होत नाही, काही नाही. हे एक वक्तव्य आहे की एवढा माप 1.5-2 लाखाचा माप येतो पण कोणाची चोरी होत नाही, कोणाचं काही. ताई, हा आदर्श आहे तुमचा इथे मुंबईमध्ये जे तुम्ही काम करता, असाच आदर्श गावातल्या सुद्धा महिला मंडळींनी घेतला पाहिजे. त्यांच्यासाठी काय सांगा? मी प्रथमतः महामानव ज्याने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या महामानवांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना त्रिवाण वंदन करते. आणि मी सांगते आमचा महिला विभाग जसा आमचे आदर्श भीमराव आंबेडकर साहेबांनी महिला विभाग वेगळा दिल्यानंतर खेडेपाड्यात आमच्या महिलांचा फार सहयोग आम्हाला मिळतोय आणि तिथे शाखा निर्माण केल्या, महिलांची कार्यकारिणी निर्माण करून आज महिला त्या ठिकाणी कार्यरत आहे 54 आणि 54 महिला विभाग निर्माण केले या महाराष्ट्रामध्ये आणि ते महिला विभाग आज कार्यरत आहे. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला जे दिलेलं आहे ना त्याचा प्रचार आणि प्रसार आमच्या जीवाजीव असेपर्यंत आम्ही महिला करणार आहोत. आम्ही सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्यंत या ठिकाणी ड्युटी देतो. आम्हाला कुठलाही पगार नाही पण आमच्या बापाने आम्हाला भरपूर दिलेला आहे. आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, महिलांना एवढे अधिकार दिले म्हणून त्या बापाचे उपकार आहेत ना ते आम्ही कधीच या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करून परत फेड करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण बघत आहात एवढा जनसमुदाय येतो, एवढी लाईन आहे, कुणाला खाण्याची कमी नाही, पाण्याची कमी नाही आहे, कुठे भांडण होत नाही, कुठे चोरी होत नाही. म्हणजे हा समाज शिस्तबद्ध समाज हा बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला समाज आहे. आणि बाबासाहेबांबद्दल जी आपुलकी आहे ती आपुलकी तुम्हाला या जनसमुदायामधून बघायला मिळेल. काय नाव नाही सांगितलं? नाव काय? माझं नाव वैशाली रवींद्र आयरे, मी केंद्रीय सदस्य आहे, बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षिका श्रामणेरी आहे. मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे, केंद्रीय महिला विभागाची प्रमुख आहे आणि म्हातारा माई स्वसहायता संघाचे उपाध्यक्ष आहे. आणि बाबासाहेबांची चळवळ जे खरी जिवंत ठेवली असेल ना तर महिलांनीच. तुम्ही आपण बुद्ध विहारामध्ये बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे उपासिकांची संख्या असते, पूर्वी उपासक फार कमी असतात. कुठे जर एखादा धम्माचा जर कार्यक्रम असेल, धम्म परिषद असेल, त्याही ठिकाणी जे आहे उपासिकांचा मोठा सहभाग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि या चैत्यभूमीवर सुद्धा महिलाच अग्रेसर आहे. ताई, तुम्ही काय सांगाल? त्याप्रमाणे महिलांचा सहभाग असतो. पहिल्या प्रथम म्हणजे क्रांतीसूर्य प्रखंड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त त्यांना अभिवादन करते, कोटी कोटी अभिवादन करते. कारण आज जर बाबासाहेब नसते तर आम्ही कुठेच नसतो आणि त्यांनी हे जे स्थान दिले आणि त्या स्थानाचा आदर, त्या स्थानाची प्रेरणा घेऊन आम्ही मुंबई प्रदेशपासून ते पूर्ण भारतीय बौद्ध महासभेच्या जिथे जिथे शाखा असतील तिथे तिथे महिलांपर्यंत जाऊन हा धम्माचा जो प्रसार आणि प्रचार आहे तो करत असतो. आणि तो करत असताना बाबासाहेब काय आहेत, बाबासाहेबांनी शैक्षणिक लेवलला काय केलंय, सामाजिक लेवलला काय केलंय, धार्मिक लेवलला काय केलेलं आहे, बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्रात जे जे काय कार्य केलेलं आहे, बाबासाहेबांचं या देशासाठी भरपूर असं योगदान आहे. आणि त्यामुळे पूर्ण देशातल्या प्रत्येक एक महिलेने
प्रत्येक एक बांधवाने, प्रत्येक एक बालकाने आज बाबासाहेबांना प्रेरणा द्यायला, जर बाबासाहेबांची घ्यायची असेल तर बाबासाहेबांना अभिवादन करायला इथे आलं पाहिजे. 10 लाख म्हणजे नथिंग आहे, कारण हा भारत आहे बाबासाहेब ना. आंबेडकर जेव्हा इथे महापरिनिर्वाण झाले होते जवळपास 50 लाखाच्या वर लोक या चैत्यभूमीला होते. आणि म्हणूनच मी बोलू इच्छिते की आज आपण जर पाहिलं तर फक्त इथे की फक्त वंचित किंवा बहुजन जे लोक आहेत त्यांनीच नाही तर पूर्ण भारत जो आहे तो इथे नतमस्तक झाला पाहिजे. कारण भारतातील आपण- प्रत्येक समाजाने इथे नतमस्तक होण्याची गरज प्रत्येक आहे. एक वंश, प्रत्येक एक धर्म, प्रत्येक एक जात, कारण इथे कोणती जात नाही, ते कोणता प्रांत नाही, तर इथे काय आहे, समानता आहे आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता आहे, मैत्री आहे, न्याय आहे. आणि संविधानामुळे आज आम्ही जगतो आहे, खातो तो घास आणि घेतो तो श्वास घेत आहोत. आणि म्हणून आपला जो श्वास आहे त्याला जर कायम ठेवायचे असेल तर अशा क्रांती सूर्याला अभिवादन करून त्यांची प्रेरणा घेऊन आपण देखील शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ही प्रेरणा घेऊन आपल्या मुला बाळांना, आपल्या समाजाला घडवलं पाहिजे. हीच बाबासाहेबांसाठी अभिवादन होऊ शकतं, हेच मी इथे सांगू इच्छिते. जय भीम, नमो बुद्धाय. आमच्या महिला जे या इकडे बोलत आणत आहे, आहे. आमच्या महिला जे बोलत आहे आमच्या मीराताई आंबेडकरांची प्रेरणा घेऊन, कारण आम्ही चूल आणि मूल यावर गुरफटलेलं होतं, पण ताईंनी आम्हाला बाहेर काढलं आणि आज मानाचं स्थान आम्ही जे बोलतोय ना हे ताईंच्या प्रेरणेमुळे आहे. बाबासाहेबांनी सुद्धा महिलांसाठी खूप सारे अधिकार आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवले. अहो खूप महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये ज्या फाटक्या कपड्यात त्या महिला होत्या तेव्हा बाबासाहेबांनी महिलांची ताकद बघितली आणि ह्या महिलांना खायला आणि अंगात कपडे नाही पण माझ्या सभेला त्या हजर आहेत, म्हणून आज त्या महिलांना पुढे काढण्या गरज होतं. म्हणून बाबासाहेबांची प्रत्येक सभा महिला ऐकायला जात होत्या आणि त्या सभेमधून महिलांना प्रेरणा मिळत होती आणि ती प्रेरणा घेऊनच आज मीराताई आंबेडकर. ताईला माहित असेल हिंदू कोड बिल, इकडे या ताई. हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या ना इकडे आण, थोडं कॅमेऱ्यामध्ये दिसाल ना. हा बोला, माईक सोडून द्या. हा. जय हिंदू भीम. कोड बिल सांगा. हिंदू कोड बिल हिंदू कोड बिल म्हणजे बाबासाहेबांनी महिलांसाठी लिहिलेलं एक हेच होतं का महिलांना काही सुविधा नव्हत्या, कुठचंच काही नव्हतं. महिला म्हणजे एक म्हणजे पती मेल्याच्या नंतर सती जावं लागेल. पती मेल्यानंतर सती तर जावं लागेलच, पण इतर कोणत्याच इथं एक म्हणजे ती वस्तू, भोग वस्तू म्हणूनच तिच्याकडे बघितलं जायचं. पण बाबासाहेबांमुळे खरोखर महिलांना आज मानाचं स्थान मिळतं ना आज आहोत आम्ही तर खरोखर बाबासाहेबांमुळेच आहोत. आणि प्रत्येक स्त्रीने बाबासाहेबांचं खरोखर केलं पाहिजे. पण बाबासाहेबांनी फक्त बौद्ध समाजाच्या महिलेला वर काढलं नाही तर 50% महिलांना केलं. महिलांना केलं. बाबासाहेब म्हणतात की ज्या समाजातील स्त्री सुशिक्षित सुसंस्कृत तो समाज प्रगतीच्या शिखरावर. आणि म्हणून की समाज म्हणजे फक्त काय एक वेगवेगळा धर्म नाही, तर समाज म्हणजे भारतीय जेवढ्या महिला आहेत तेवढ्या प्रत्येक एक महिलेने सक्षम व्हायला पाहिजे, स्वाभिमानी, निर्भीड व्हायला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं जे, आणि ते पास नाही झालं म्हणून कायदे मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे बाबासाहेबांना. आणि असा क्रांती सूर्य आहे जगामध्ये होणार नाही, झालाच नाही आणि पुढे जाऊन देखील होणार नाही, कारण बाबासाहेबांसारखा ज्ञान सूर्य कोणीच होणार नाही. बाबासाहेबांसारखा ज्ञान सूर्य कधीच कोणी होणार नाही, नक्कीच होणारच नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशेष करून महिलांचा जो लढा, महिलांच्या अधिकारांचा जो लढा आहे तो दिला. महिलांच्या हक्क अधिकारसाठी लढले. केंद्रामध्ये आरक्षण महिला बाबासाहेबांमुळे प्रधानमंत्री पण झाले आहे, राष्ट्रपती झालेले आहे, डॉक्टर झाल्या, वकील झाल्या, विमान चालवतात. ही सगळी पुण्य जी आहे ना बाबासाहेबांची आहे. त्यामुळे मग आजचा दिवस जो आहे बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि या चैत्यभूमीवर देशभरातील प्रत्येक स्त्रीने या ठिकाणी येऊन नतमस्तक झालं पाहिजे. फक्त बौद्ध समाजाच्याच नाही तर या पृथ्वी तलावर जेवढ्याही महिला असतील त्या महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होणे गरजेचे आहे. कारण त्यांच्याचमुळे तुम्हाला जो सन्मान मिळतो आहे त्यांच्यामुळे. नाहीतर ह्या आज जो आहे माझ्यासोबत बोलल्या नसत्या, घरात राहिल्या असत्या, पण आज मोठ्या मोठ्या पदावर आहे फक्त बाबासाहेबांमुळे. तर नक्कीच आणखीनही आम्ही काही या ठिकाणी उपासकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करू. चैत्यभूमीवर आहो, लाईव्ह बघत आहात तुम्ही WS न्यूजवर. तर
महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त महिला आहेत. बिलकुल. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा समता सैनिक दलामध्ये, भारतीय बौद्ध महासभामध्ये तुम्ही सहभागी व्हा. माझं नाव सांगा. दीप्ती देवानंद लोखंडे. मी केंद्रीय शिक्षिका आहे, मी बौद्धाचार्य आहे, माझी श्रामणेरी आहे, समता सैनिक युनिट लीडर आहे आणि लाल डोंगर शाखेचे अनेक पदं मी हे केलेली आहेत, उपभोगलेली आहेत. त्यामुळे की हे जे संस्थेचं काम आहे ते एखाद्या वकिलाला देखील लाजवेल, एखाद्या पंडिताला देखील लाजवेल. अशा प्रकारे की बाबासाहेबांचं जे हे कार्य आहे, धम्माचा जो प्रसार आणि नारा देऊन द्या, बाबासाहेब आंबेडकर अमर रहे. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे, अमर रहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे, अमर रहे. नक्कीच बाबासाहेब आंबेडकरचा दिवस जरी 6 डिसेंबर असेल तर बाबासाहेब आंबेडकर आजही जिवंत आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. निश्चितच जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि बाबासाहेबांचे लेखी आहे, घाबरत नाही. आमचा बाप वाघ होता, त्या वाघाचे आम्ही पिल्ला आहे. आम्ही वाघणी आहोत, कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं म्हणजे शिक्षण हे वाघणीचं दूध आहे. त्यांनी जे प्राशन केलं ते गुरु गुरुनार, म्हणजे ते आता या इथे उदाहरण आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच तुम्ही WS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि धम्मदान सुद्धा करा, कारण तुमच्या धम्मदानाची आमच्या चॅनलला सुद्धा गरज आहे. देशभरात आम्ही जाऊन फिरतो आणि आमचा हा उद्देश आहे की असे आमचे जे धम्माचे कार्य करणारे जे लोक आहे ते जगापर्यंत पोहोचावे आणि यांची प्रेरणा त्यांनी आपल्या गावामध्ये घ्यावी. अशाच पद्धतीचं काम जे आहे त्यांच्या गावामध्ये त्यांनी केलं तर नक्कीच भारत बौद्धमय होण्यातही उशीर लागणार नाही. बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय.